भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या एककाचा वापर केला जातो? डेसिबल, रिश्टर स्केल, पास्कल की सेल्सिअस? प्रकरण क्रमांक 9 आपण घेत आहोत. तर रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. भूकंपाचा आलेख नोंदवणाऱ्या यंत्राला खालीलपैकी काय म्हणतात? थर्मामीटर, सिस्मोग्राफ, बॅरोमीटर किंवा स्पीडोमीटर? हे तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे प्रश्न आणि त्याचं उत्तर. तर बी, सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर. प्रश्न क्रमांक 3. भूगर्भात ज्या ठिकाणी ऊर्जेचा मोकळा भाग होऊन भूकंप लाटा तयार होतात त्या बिंदूला काय म्हणतात? भूकंप नाभी, भूकंप केंद्र, ज्वालामुखीय विवर की भूपट्ट सीमा? तर त्याला पर्याय क्रमांक ए, भूकंप नाभी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूला काय म्हणतात? अंतकेंद्र, केंद्रबिंदू, भूकंप केंद्र, मुख्य नाभी, गुरुत्व केंद्र? त्याला भूकंप केंद्र असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी. लाकूड, कापूस, कागद व कोळसा यासारख्या घनरूप पदार्थांना लागणारी आग कोणत्या वर्गात मोडते? अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग की ड वर्ग? आगीचं वर्गीकरण आहे तर अ वर्ग यामध्ये काउंट केली जाते किंवा वर्गित केली जाते. पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि तेल यासारख्या द्रव पदार्थांमुळे लागणाऱ्या आगीचा वर्ग कोणता? अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग की ई वर्ग? तर क्लास बी फायर किंवा ब हा आपला पर्याय याच्यासाठी असेल. प्रश्न क्रमांक पुढचा. LPG व ॲसिटिलीन यासारख्या वायू पदार्थांमुळे लागणारी आग कोणत्या वर्गात समाविष्ट आहे? क्लास सी वर्ग, क वर्ग. सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम यासारख्या ज्वलनशील धातूंमुळे लागणारी आग कोणत्या वर्गात येते? हे तुम्ही वर्गीकरण केलेलं आहे तर ते तुम्ही सर्वांनी लिहून ठेवायचे लक्षात राहण्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये. तर क वर्गात त्या ठिकाणची आग येते. पुढचा. इलेक्ट्रिकल साधने आणि उपकरणांमुळे लागणारी आग कोणत्या वर्गात मोडते? क वर्ग, ड वर्ग, ई वर्ग की अ वर्ग? तर पर्याय क्रमांक सी, ई वर्ग. पुढचा प्रश्न पाहूया. आग विझवण्याच्या थंड करणे या पद्धतीत प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो? वाळू किंवा माती, पाणी, कार्बन डायऑक्साईड, गॅस किंवा फोम? तर यापैकी आपलं काय उत्तर येतं बघा. तर पाणी याचा वापर करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आगीचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क तोडण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? कव्हर करणे किंवा हवा कोरडणे, आगीचे अन्न घालवणे, थंड करणे, प्रज्वलित करणे? तर पर्याय क्रमांक ए, कव्हर करणे किंवा हवा कोंडणे असं म्हटलं जातं. डोंगर उतारावरील माती, खडक व दरडी खाली घसरण्याच्या घटनेला काय म्हणतात? मृदासंधारण, दरड कोसळणे, भूकंप नाभी की जलप्रलय? तर पर्याय क्रमांक बी येईल. पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी कोणते दरड कोसळण्याचे मानवनिर्मित कारण आहे? ढगफुटी व अतिवृष्टी, बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर फोडून रस्ते बांधणी, नैसर्गिक भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक? तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा घेऊया. पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव 30 जुलै 2024 रोजी कोणत्या आपत्तीमुळे नष्ट झाले होते? आता याची उत्तरं आपण घ्यायची आहेत आणि जर तुम्हाला अगोदरच उत्तर येत असेल तर ते तिथं नोट डाऊन करून ठेवा. पर्याय क्रमांक बी. तर दरड कोसळण्यामुळं त्या ठिकाणी अपघात झाला होता, दुर्घटना झाली होती. अग्निशामक दलाशी आपत्कालीन संपर्क साधण्यासाठी कोणता नंबर डायल करावा? तर 101
हा क्रमांक डायल करावा. पर्याय क्रमांक बी. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणता आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक डायल करावा लागतो? 100, 101, 102, 108, 1091. तर 102 किंवा 108 पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पाहूया. भूकंप होत असताना जर तुम्ही घरात असाल तर खालीलपैकी कोणता सुरक्षा नियम पाळावा? लिफ्टने खाली जाणे, टेबल किंवा खाटेखाली बसून डोके झाकून घेणे, खिडकीजवळ उभे राहणे की बाल्कनीत उभे राहणे? तर पर्याय क्रमांक बी. टेबल किंवा खाटेखाली बसून डोके झाकून घेणे. आग विझवण्याच्या प्रक्रियेत इंधन किंवा ज्वलनशील पदार्थ बाजूला करणे या पद्धतीला काय म्हणतात? आगीचे अन्न घालवणे, उपाशी ठेवणे, हवा कोंडणे, थंड करणे, प्रज्वलित करणे. पर्याय क्रमांक अ. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे देश पातळीवरील अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, शिक्षण मंत्री. पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. भाजलेल्या किंवा आगीने पोळलेल्या रुग्णावर प्राथमिक उपचार करताना प्रथम काय करावे? पर्याय क्रमांक अ. भाजलेल्या भागावर थंड व स्वच्छ पाण्याचा मारा करावा. आम्लधर्मी पदार्थाची चव खालीलपैकी कशी असते? हे मला वाटतं प्रकरण 12 आता आपण घेतोय. तर तुरट, आंबट, कडू, खारट. तर आंबट असते. आम्लारीधर्मी पदार्थांची चव कशी असते? आंबट, कडू व स्पर्शाला बुळबुळीत, गोड, तिखट. तर बी. कडू व स्पर्शाला बुळबुळीत. निळा लिटमस कागद आम्लामध्ये बोळवल्यास त्याचा रंग कोणता होतो? पर्याय क्रमांक बी. तांबडा किंवा लाल. तांबडा लाल लिटमस कागद आम्लारीमध्ये बोळवल्यास किंवा बुडवल्यास त्याचा रंग कोणता होतो? निळा, पिवळा, गुलाबी, काळा. पर्याय क्रमांक ए. निळा होतो. लिटमस कागद प्रामुख्याने कोणत्या वनस्पतीपासून मिळवला जातो? शेवाळ, दगडफूल, तुळस, अमरवेल. तर तो दगडफूल या वनस्पतीपासून मिळवला जातो. आम्लाच्या जलीय द्रावणात खालीलपैकी कोणते आयन प्रामुख्याने असतात? हायड्रोजन आयन, हायड्रॉक्साईड आयन, सोडियम आयन की क्लोराईड आयन? तर हायड्रोजन आयन असतात. आम्लारीच्या जलीय द्रावणात प्रामुख्याने कोणते आयन असतात? H+ आयन, OH- आयन, Cl- आयन, O2- आयन. पर्याय क्रमांक बी. लिंबू आणि संत्रे या फळांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? ॲसिटिक, सायट्रिक, टार्टारिक की लॅक्टिक? तर सायट्रिक आम्ल असते. आंबट दह्यामध्ये आणि ताकात कोणते नैसर्गिक आम्ल आढळते? लॅक्टिक आम्ल, ऑक्झॅलिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल की मॅलिक आम्ल? पर्याय आपल्याला निवडायचा आहे पर्याय क्रमांक ए.
लॅक्टिक आम्ल दह्यामध्ये आढळते. चिंचेमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल, ॲसेटिक आम्ल, लॅक्टिक आम्ल. तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर अगोदरच नोट डाऊन करून ठेवा. तर चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असते. पुढचा प्रश्न, टोमॅटोमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? ऑक्झॅलिक आम्ल, सायट्रिक आम्ल, फॉर्मिक आम्ल, नायट्रिक आम्ल. तर ऑक्झॅलिक आम्ल टोमॅटोमध्ये असते. हे लक्षात ठेवायचे. विनेगरमध्ये कोणते आम्ल समाविष्ट असते? ॲसेटिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, टार्टारिक आम्ल. तर ॲसेटिक आम्ल विनेगरमध्ये असते. पुढचा प्रश्न घेऊया. पेनॉल्फथेलीन दर्शक आम्लारी द्रावणात टाकल्यास कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा. तर गुलाबी रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न घेऊया. मिथिल ऑरेंज दर्शक आम्लामध्ये कोणता रंग दाखवतो? गुलाबी, पिवळा, निळा, रंगहीन. तो पर्याय क्रमांक ए, गुलाबी किंवा गुलाबी तांबडा. चुन्याची निवळी हे खालीलपैकी कशाचे द्रावण असते? कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड की अमोनियम हायड्रॉक्साईड. तर पर्याय क्रमांक ए, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ची चुन्याची निवळी हे द्रावण असते. साबण तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आम्लारीचा वापर केला जातो? सोडियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल. सोडियम हायड्रॉक्साईड पर्याय क्रमांक अ, साबण तयार करण्यासाठी वापरतात. आम्ल आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेने खार आणि पाणी तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? ऑक्सिडीकरण, उदासीनीकरण, अपघटन, बाष्पीभवन. तर पर्याय क्रमांक बी, उदासीनीकरण. ॲपॅसिटी अपचन झाल्यावर आराम मिळण्यासाठी आम्लरोधक म्हणून कशाचा वापर करतात? मिल्क ऑफ मॅग्नेशियम, लिंबू सरबत, विनेगर, ॲसेटिक आम्ल. तर मिल्क ऑफ मॅग्नेशियमचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न घेऊया. वाहनांच्या बॅटरीमध्ये प्रामुख्याने कोणते आम्ल वापरले जाते? सल्फ्युरिक, कार्बोनिक, नायट्रिक की ॲसेटिक. सल्फ्युरिक आम्ल वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हळद, गुळवेल, बीट आणि लाल कोबीच्या पाकळ्या यांचा वापर कशाच्या निर्मितीसाठी केला जाऊ शकतो? नैसर्गिक दर्शक, कृत्रिम खते, तीव्र आम्ल, कीटकनाशके. तर नैसर्गिक दर्शक याच्यासाठी केला जातो. पदार्थातील कणांच्या एकूण ॲटॉमिक आण्विक गतीज ऊर्जेचे प्रमाण म्हणजे काय? तापमान, उष्णता, दाब, घनता. तर उष्णता हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न घेऊया. SI एकक पद्धतीत उष्णतेचे एकक कोणते आहे? कॅलरी, जूल, सेल्सिअस, केल्विन. SI ही एक पद्धत आहे एकक काउंट करण्यासाठीची. तर जूल, बी हे पर्याय असेल. कॅलरी, एक कॅलरी म्हणजे किती जूल? असे प्रश्न आपल्याला ते लक्षातच ठेवावे लागणार आहेत, पाठ करून ठेवावे लागणार आहेत. तर पर्याय क्रमांक बी हे येतं 4.18
किंवा 4.18 जूल. प्रयोगशाळेतील तापमापकामध्ये किंवा डॉक्टरी तापमापकामध्ये प्रामुख्याने कोणता द्रव वापरला जातो? पाणी, पारा किंवा अल्कोहोल, केरोसिन, ॲसिड. आपलं उत्तर असेल पारा किंवा अल्कोहोल यांचा वापर केला जातो. निरोगी मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान किती फॅरनहाईट असते? 37 अंश फॅरनहाईट, 98.6 अंश फॅरनहाईट, 100 अंश फॅरनहाईट, 212 अंश फॅरनहाईट. याच्यात बघा सेल्सिअस वेगळं आहे का नाही आणि फॅरनहाईट वेगळं. तर पर्याय क्रमांक बी 98.6 अंश फॅरनहाईट. उष्णता दिल्यावर पदार्थाचे काय होते? प्रसरण होते, आकुंचन होते, वस्तुमान बदलते, काहीच बदल होत नाही. तर काय होते? प्रसरण होते. घन, द्रव आणि वायू या 3 अवस्थांपैकी उष्णतेमुळे सर्वात जास्त प्रसरण कोणाचे होते? घन पदार्थ, द्रव पदार्थ, वायू पदार्थ सर्वांचे समान होते. पर्याय क्रमांक सी वायू पदार्थ. उष्णतेचे देवाणघेवाण मोजण्यासाठी प्रयोगशाळेत कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? तापमापक, कॅलरी मापी, बॅरोमीटर, गॅल्व्हॅनोमीटर. तर पर्याय क्रमांक बी कॅलरी मापी. सेल्सिअस आणि फॅरनहाईट तापमानाचा संबंध दाखवणारे अचूक सूत्र कोणते? आता इथं फॉर्म्युला आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तर पर्याय क्रमांक ए हा फॉर्म्युला त्या ठिकाणी लागू होईल. कॅलरी मापीचे भांडे प्रामुख्याने कोणत्या धातूपासून बनवले जाते? लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, जस्त. तर पर्याय क्रमांक बी कॉपर. ध्वनीची निर्मिती होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? वस्तूचे आकुंचन, वस्तूचे कंपन, वस्तूचे प्रसरण, वस्तूची गती. तर पर्याय क्रमांक बी वस्तूचे कंपन, व्हायब्रेशन होणं आवश्यक असतं. त्याद्वारेच काय होतो? ध्वनीची निर्मिती होऊ शकते. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये होते? श्वासनलिका, स्वरयंत्र, जीभ, फुफ्फुस. पर्याय क्रमांक बी स्वरयंत्र. प्रश्न पुढचा. ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची अत्यंत आवश्यकता असते? पोकळी, माध्यम, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र. तर ध्वनीच्या प्रसारणासाठी आपल्याला माध्यमाची आवश्यकता असते. माध्यमाशिवाय ध्वनीचं प्रसारण होणं जवळजवळ अशक्य आहे. ध्वनीच्या वारंवारतेचे फ्रिक्वेन्सीचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे? डेसिबल, हर्ट्ज, मीटर, ऑब्लिक सेकंद, वॉट. प्रश्न लिहून ठेवायचे आहेत, प्रश्न आणि त्याची उत्तरं. तर पर्याय क्रमांक बी हर्ट्ज हे ध्वनीच्या वारंवारतेचे SI पद्धतीतील एकक आहे. मानवी कान सामान्यतः कोणत्या मर्यादेतील वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो? 0 हर्ट्ज ते 20 हर्ट्ज, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज, 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त, 1,000 हर्ट्ज ते 50,000 हर्ट्ज. तर बी 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. पुढचा प्रश्न. 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात? अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी, श्रव्य ध्वनी की सौम्य ध्वनी. पर्याय क्रमांक बी श्राव्यातीत ध्वनी. पुढचा प्रश्न. ध्वनीची पातळी मोजण्याचे एकक कोणते? हर्ट्ज, डेसिबल, पास्कल, जूल. तर डेसिबल हे एकक आहे जे ध्वनीची पातळी किंवा साऊंड लेवल
तपासू शकते. वटवाघूळ अंधारात उडताना अडथळे ओळखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ध्वनीचा वापर करते? अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी, सामान्य श्रव्य ध्वनी की रेडिओ लहरी? पर्याय क्रमांक बी, श्राव्यातीत ध्वनी. ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वाधिक असतो? वायू, द्रव, घन, पोकळी. तर घन किंवा सॉलिड, सी, पर्याय क्रमांक सी, या माध्यमामध्ये सर्वाधिक असतो. आणि पुढचा, ध्वनिक्षेपकामध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर ध्वनी ऊर्जेत होते? यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा की सौर ऊर्जा? तर विद्युत ऊर्जा, पर्याय क्रमांक बी. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स.